हॅलो फ्रेंड्स, प्रथूज किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने मँगो आईस्क्रीम कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. परफेक्ट असे मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. सध्या मँगो सीझन चालू आहे. आईस्क्रीम म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडते. कोणताही इसेन्स, कलर न वापरता होममेड अशी 3 ते 4 वस्तूंपासून मँगो आईस्क्रीम कशी बनवायची याची सर्वात सोपी रेसिपी बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी येथे रत्नागिरी हापूसचे 2 आंबे घेतलेले आहेत. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा गर काढून घ्यायचा. काढून घेतलेला गर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची एक प्युरी बनवून घ्यायची. एका भांड्यात आईस क्यूब आणि थंड पाणी घ्यायचे. त्यावर एक पातेले ठेवून त्यामध्ये 1.5 कप व्हिपिंग क्रीम घ्यायची. मी येथे ट्रोबोलाइटची व्हिपिंग क्रीम वापरली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 ते 4 मिनिटे किंवा फ्लफी होईपर्यंत क्रीम फेटून घ्यायची. यानंतर यामध्ये मँगो प्युरी टाकायची आणि पुन्हा बीट करायचे. यामध्ये अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क टाकून पुन्हा बीट करायचे. अशा प्रकारे क्रीम फ्लफी झाली की हे मिश्रण एका डब्यात ओतायचे. अर्धे मिश्रण ओतून झाल्यावर त्यावर थोडेसे आंब्याचे तुकडे टाकायचे आणि पुन्हा मिश्रण ओतायचे. अशा प्रकारे प्लास्टिक पेपरने रॅप करायचे आणि झाकण लावून 7 ते 8 तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची. सात ते 8 तासांनंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे. कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास प्रथूज किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.